नमस्कार, मी रिया चव्हाण. या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ठाणे वैभवचे मुख्य संपादक श्री मिलिंद बल्लाळ सर. ठाणे वैभव हे एक असं दैनिक न्यूजपेपर आहे जे 50 वर्षांपासून चालत आलेलं आहे आणि त्या 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पण दिल्या होत्या सरांना. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या न्यूजपेपरचे 50 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? नाही, खूप छान वाटतंय आणि माझं अभिनंदन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ठाण्यासारख्या ठिकाणी 50 वर्ष वर्तमानपत्र काढणं हे तसं सोपं नाही आहे. आणि कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जवळजवळ मुंबईचा एक भाग आहोत आणि 1975 साली जेव्हा पेपर सुरू झाला तेव्हासुद्धा काही परिस्थिती वेगळी नव्हती. अच्छा. परंतु त्यावेळेला संस्थापक म्हणजे माझे वडील नरेंद्र बल्लाळ यांनी हे धाडस केलं आणि बघता बघता त्याला 50 वर्ष झाले. अर्थात ते फार बघता बघता वगैरे आता आपण म्हणतोय, पण अत्यंत खडतर असा हा प्रवास होता. कारण की मुंबईची वर्तमानपत्रं स्टॉलवर येऊन जेव्हा पडतात तेव्हाच ठाणे वैभव जातो. त्यामुळे डायरेक्ट स्पर्धा जी आहे ठाणे वैभवची ही मुंबईच्या पेपरशी आहे. त्यामुळे तुलना मुंबईच्या वर्तमानपत्रांची होत राहते. त्यामुळे हा कठीण होता. त्यामुळे खूप विशेष आनंद वाटतो की 50 वर्ष आपण केलं. इट्स अ बिग अचीवमेंट. आणि या 50 वर्षांमध्ये तुमचं पत्रकारितेचं करिअर असं कसं सुरू झालं? वेल, मी बेसिकली प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट आहे. जेव्हा आम्ही वर्तमानपत्र वडिलांनी सुरू केलं 1975 साली, तेव्हा मी शाळेत होतो आणि घरातच काम सुरू झालं होतं वर्तमानपत्राचं. त्याच्यामुळे मला आय गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट की हे चांगलं आहे, म्हणजे ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. थोडंसं लिहिण्याची वगैरे तेव्हा सवय होती, परंतु मी सिरियस जर्नलिझममध्ये जाईल की नाही मला माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे आपण मग त्याच्याशी संबंधित काहीतरी काम करूया. मग मी 10वी नंतर जेजस स्कूल ऑफ आर्ट्सच्या कॅम्पसमध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणून एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली आणि मग मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट झालो. त्यात मला गोल्ड मेडल वगैरे मिळालं, तो एक भाग. परंतु त्यातनं मी जर्नलिस्ट होईन असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु हे घरातलं वातावरण पाहून मग मी हळूहळू थोडंसं लिहायला लागलो. तो इन्फ्लुएन्स डेफिनेटली त्या वयात जास्ती होता. आणि जेव्हा वडील फायनली 1995ला अतिशय अचानक गेले तेव्हा आम्ही ती जबाबदारी मग मी पूर्णपणे घेतली, सिरियसली घेतली आणि मग मी जर्नलिझममध्ये आलो. पण असं ठरवून वगैरे काही आलो नव्हतो, परंतु आवड होती, वाचनाची आवड होती, लिहिण्याची आवड होती. आणि पत्रकारांना जे गुण लागतात ते बहुतेक रक्तातच असल्यामुळे असेल, पण ते खूप सोपं झालं मला. आणि हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला खूप आव्हानं आली असतील समोर? नाही, आव्हानं तर प्रचंड आव्हानं आली. म्हणजे आजही ती आव्हानं संपलेली नाही आहेत. म्हणजे गंमत अशी आहे की आपण ठाणे वैभव किंवा कुठचंही वर्तमानपत्र त्याला प्रिंट मीडिया म्हणतो. आणि प्रिंट मीडियाला नेहमी स्पर्धा असते. ती पहिल्यांदा आली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, त्यानंतर आली डिजिटलमधून. त्याच्यामुळे ही स्पर्धा संपतच नाही. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर काही कंटेंट डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे होत आहेत सोशल मीडियाचे, ते सुद्धा आम्हाला त्रासदायक ठरतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या जवळ असणं ही फार मोठी स्पर्धा आहे. कारण की तुमची मुळात तुम्हाला जागा निर्माण करावी लागते, जे काम फार सोपं नाही आहे. आणि ते काम आम्ही करून दाखवलं की आम्ही आमचा वाचक निर्माण केला, आम्ही आमचा जाहिरातदार निर्माण केला, आम्ही अनेक संस्थांना चांगली मदत केली, आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांना मदत केली, आम्ही अतिशय काही शून्य असलेले कार्यकर्ते त्यांना महापौर झालेलं पाहिलं. आणि अतिशयोक्तीचा भाग नाही, परंतु शिंदेसाहेब म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री, त्यांचा प्रवास पण मी खूप जवळनं पाहिलेला आहे ठाणे वैभवने. की एकेकाळी शिंदेसाहेबांनासुद्धा आम्ही सभागृह नेता, नगरसेवक म्हणून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो एक आनंद असतो जर्नलिझममध्ये की आपण ज्या ज्या लोकांना, ज्या संस्थांना, त्या व्यक्तींना मदत करतो त्यांचा जेव्हा उत्कर्ष होतो तेव्हा इट गिव्ज ट्रेमेंडस सॅटिस्फॅक्शन. परंतु दॅट डझंट मीन की तुमचे चॅलेंजेस संपतात. चॅलेंजेस आहेत ना, कारण सर्क्युलेशन तुम्हाला वाढवण्यासाठी रेस्ट्रिक्शन येऊन जातात. सर्क्युलेशन तुम्हाला ज्या पद्धतीने जाहिरातदारांना पाहिजे ते मिळवण्यात थोडा वेळ जातो.
आणि मग जाहिरातींमध्ये सुद्धा मग स्पर्धा सुरू होतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे प्रिंट मीडियामध्ये आपापसात स्पर्धा सुरू झाली. म्हणजे मला आठवतं की साधारणपणे 90sमध्ये जेव्हा आम्ही ठाणे वैभवचं सर्क्युलेशन वाढवण्याचे खूप प्रयत्न करत होतो, तेव्हा 1985 असेल, तेव्हा आम्ही 50,000 कॉपीज फ्री काढल्या ठाणे वैभवच्या आणि डिस्ट्रीब्यूट केल्या. आणि आता थोडं सांगायला थोडंसं गंमत वाटते की ह्या आयडियातनं ठाण्याच्या सप्लिमेंटची आयडिया मुंबईच्या पेपरने मिळाली. त्याच्यामुळे मी माझाच एक धोका वाढवून घेतला, परंतु मला खूप आनंद मिळाला आणि त्याच्यातनं ठाणे वैभव खूप पुढे गेलं. अर्थातच एक खूप खडतर वाट होती. आणि तुमच्या मते वाचनाची आवड अशी पूर्वीसारखीच आहे का या ठाण्याच्या लोकांमध्ये किंवा कोणत्याही लोकांमध्ये? म्हणजे आता खूप म्हणजे खूप सोशल मीडियाद्वारे खूप न्यूज येतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया झाली, सगळं झालं, तर वाचनाची आवड अजून आहे लोकांच्या मनात? याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. अच्छा. कारण कसं आहे माहिती आहे का की अजूनही एक मोठा वर्ग आहे आणि थोडंसं स्टॅटिस्टिक्स पण सांगतंय ओके. की जो सिरियस रीडर आहे तर तो वर्तमानपत्र अजूनही सबस्क्राईब करतो, तो विकत घेतो, तो वाचतो, त्याच्यावर चर्चा करतो, त्याचं ओपिनियन तयार होतं आणि वर्तमानपत्राची क्रेडिबिलिटी जी आहे त्यामुळे हे सगळं शक्य आहे. अच्छा. ॲज अगेन्स्ट दॅट सोशल मीडियातनं जे काही आपल्याला न्यूज मिळते तर त्याच्या काय म्हणतो क्रेडेन्शियल्सबद्दल तुम्हाला काय माहीत नाही, त्याची सत्यता तुम्ही चेक करू शकत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तो एक प्रकारची फेक न्यूज पण होऊ शकते, अतिरंजित पण होऊ शकते, काही वेळेला सेन्सेशनल पण होऊ शकते. बरोबर. तर वर्तमानपत्रांना ह्या गोष्टी टाळाव्या लागतात आणि ती पथ्य पाळली तरच ती वर्तमानपत्र सिरियसली घेतली जातात. मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत वर्तमानपत्र अशा पद्धतीचं काम वाढवत नाहीत तोपर्यंत त्यांना वाचकांना दोष देता येणार नाही. परंतु ज्या दिवशी वर्तमानपत्र सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काढायला लागतील, एक चांगला विचार घेऊन पुढे येतील लोकांच्या, तर डेफिनेटली त्यांना पण चांगले दिवस आहेत. आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी म्हणजे मग खात्रीशीर बातमी असं आजही वाचक बोलतो. तेव्हा तो कमी वाचतो का, त्याचं काय स्पॅन ऑफ अटेन्शन तो कमी झाला आहे का, ह्या डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. परंतु तो स्पॅन ऑफ अटेन्शन कसा वाढवायचा ह्यासाठी आता काम सगळेच जणच करत आहेत. आणि कोविडनंतर हे खास करून लोक जास्ती हे झाले, अलर्ट झाले, कारण की कोविडने खूप मोठा सेटबॅक दिला होता. परंतु त्यातनं आता मीडिया बरीच बाहेर येते. सोशल मीडियामुळे बातमी मिळण्याची म्हणजे प्राप्त करण्याची पद्धत काही बदलली आहे का? हां, म्हणजे पूर्वी कसं होतं, सोशल मीडिया नव्हती तोपर्यंत की त्या वर्तमानपत्राचा वार्ताहर असेल, उपसंपादक असेल, ह्याला एकतर स्पॉटवर जाऊन ती बातमी गोळा करायला लागायची. स्पॉटवर जरी गेला नाही तरी त्याचे सोर्सेस असायचे आणि ते सोर्सेस असल्यामुळे मला माहिती होतं मला ही बातमी कोणी दिली. आता बरेचदा असं होतं की वर्तमानपत्रात येणारी बातमी हिचा सोर्सच सोशल मीडिया असतो आणि सोशल मीडियाचा सोर्स काय असतो आपल्याला माहीत नसतं. त्याच्या आम्ही बातमी छापून मोकळे होतो आणि मग दुसऱ्या दिवशी खुलासे येतात की ही बातमी खोटी होती. तर एक हे जे नवीन जी सिस्टीम झालेली आहे ती थोडीशी गैर आहे असं मला वाटतं. की जे लोकशाहीतनं वर्तमानपत्रांकडे बघायचा दृष्टिकोन आहे तर तो जर आपल्याला सिरियस ठेवायचा असेल, त्याचे जे फंक्शन्स आहेत, आपण म्हणतो ना की फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, तर फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसीला तर अधिक डेमोक्रेसी म्हटलं की तुमची जबाबदारी पण आली ना. तर ती जोपर्यंत पाळली जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालू राहतील. पण आता मला असं वाटतं की हे डेफिनेटली चित्र बदलायला लागलेले. लोक विथ कॉशन सोशल मीडियाची बातमी, व्हॉट्सॲपची बातमी ही तपासूनच नंतर वाचतात. ते तशीच व्हायरल करत नाही. जे करतात ते बरेचदा इमॅच्युअर असतात किंवा त्यांना ते इनोसेंट पण असतात आपण म्हणू, पण दॅट इज रॉंग वे ऑफ डुइंग. आणि जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आलात जर्नलिझममध्ये, तेव्हा तुमची पहिली बातमी कशी होती आणि कशा संबंधित होती? हां, गुड क्वेश्चन. पण विल हॅव टू गो बॅक टू ऑलमोस्ट म्हणजे माझं जर्नलिझम झालं सुरू ॲक्च्युअल फील्डवरचं 83 मध्ये. अच्छा. म्हणजे आता किती वर्ष झाली? 42 इयर्स.
42 वर्ष मी पत्रकारितेत आहे. अच्छा. पण मला जर विचारशील पहिली बातमी कुठची, तर तेव्हा फार असं काही स्कूप वगैरे आम्ही करण्याच्या एवढे नव्हतं, लहानपण होतो. परंतु पहिली बातमी मला मिळाली ती इंटरेस्टिंग होती, की कळव्याचा जो आपला पूल आहे, त्या कळव्याच्या पुलाखालनं ड्रेजर्सचं जाणं येणं नेहमी असायचं, रेतीचे वगैरे. तर एक ड्रेजर एक दिवशी पिलरवर आपटला ब्रिजच्या, आणि तेव्हा पिलरवर तो आपटल्यामुळे आता कळव्याचा पूल नवीन बांधावा लागणार, अशा पद्धतीचं ते बातमी मी छापली होती. आणि त्यासाठी मला बरंच डॉक्युमेंटेशन गोळा करावं लागलं. आणि मी त्या डॉक्युमेंटेशन गोळा करत असताना महापालिकेने सुद्धा त्यांच्या पद्धतीने रेकॉर्ड्स शोधायला सुरुवात केली की हे पूल की नेमकं किती वर्ष जुना आहे. कारण मी माझ्या बातमीत लिहिलं होतं की साधारण 100 वर्ष जुना आहे. तर ही बातमी खरी आहे का, म्हणजे 100 वर्ष खरंच जुना आहे का. तर महापालिकेत ब्रिटिश सरकारने पाठवलेलं पत्र मिळालं त्या काळात, दिस इज 83 की नाही, दॅट वॉज 89. की 89मध्ये एक पत्र आलं होतं लंडनवरनं, तिथल्या गव्हर्मेंटचं, की हा ब्रिज 100 वर्ष जुना आहे, हा आता नवीन बांधायला पाहिजे. त्यांना माहीत नव्हतं हा पुलाला धक्का लागला आणि ते नवीन बांधतात. तर आपल्याकडे रेकॉर्ड नव्हता, पण ब्रिटिश सरकारकडे तो होता. ह्याचं मला फार कौतुक वाटतं. आणि तुमच्या 42 वर्षांच्या प्रवासामध्ये तुमची अशी कोणती बातमी आहे जी तुम्हाला मजेशीर वाटते किंवा जी अजून तुमच्या लक्षात आहे, म्हणजे एकदम नीट असं? मला 2 बातम्या पटकन आठवतात. अच्छा. एक तर रिंकू पाटील नावाची एक मुलगी 10वीला बसली होती परीक्षेला उल्हासनगरला. ओके. आणि तिला ना पेपरचा जो शेवटची आपली एक वॉर्निंग बेल असतं ना, 1:10, म्हणजे समजा 1:30चा पेपर संपतो, 1:10ला ते एक आपल्याला वॉर्निंग बेल देतात, म्हणजे तुम्ही आता सप्लिमेंट घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. आणि 1:10च्या सुमारास तिचा प्रियकर त्या वर्गात शिरला आणि रॉकेल घेऊन त्यांनी तिला जाळलं, त्या मुलीला. आणि तेव्हा खूप खळबळ उडाली होती. आणि त्यावेळेला मोबाईल नव्हते. इवन उल्हासनगरला ही घटना घडली, तिथे ट्रंक कॉल लागायचे. आणि मला आठवतं ते असं की मला पोलीस कंट्रोलकडनं ही माहिती मिळाली की काहीतरी गडबड झालेली आहे. तेव्हा मी फील्डवर काम करायचो बऱ्यापैकी. मग आमच्याकडे तेव्हा आनंद दिघे म्हणून एक शिवसेनेचे लीडर होते, व्हेरी रिसोर्सफुल पर्सन आणि हेल्पफुल होते पत्रकारांना. तर त्यांच्या मी कानावर घेतलं की असं असं झालेलं आहे. तर बोलले मी पण येतो. आणि मी आनंद दिघे आणि तेव्हाचे महापौर होते अनंत तरेने गाडी चालवली. ही वॉज द ड्रायव्हर ऑफ दॅट कार दॅट डे. परंतु असं काही त्यांना वाटलं नाही. पण असे आम्ही जाऊन बातम्या गोळा करायचो. आणि ती बातमी जेव्हा मी त्या वर्गात गेलो तेव्हा मला ते चित्र इतकं भयान होतं, कारण की आता इलेक्ट्रॉनिक चॅनल असतं तर ते सगळं दाखवलं असतं तुम्हाला. मग तिथे आसपास तिच्या घरातला तो टाहो आणि अमुक सगळं दाखवलं असतं. हे सगळं तुम्हाला शब्दानं लिहायला लागायचं त्यावेळेला. आणि ते मी सगळं बघितलं की ती मुलगी अशी, तिच्यावर ते जो काही हे झाला अत्याचार, तेव्हा ती अशी जीव वाचवण्यासाठी संपूर्ण वर्गभर अशी फिरत होती. ते सगळे मार्क्स दिसत होते भिंतींवर, सगळ्या पंख्यांच्या ब्लेड्स वितळल्या होत्या आणि त्यात ती मरण पावली होती. ही बातमी माझ्या डोळ्यासमोरनं अजूनही जात नाही. दुसरं, संजय दत्तला जेव्हा अटक झाली ना, तेव्हाची मला एक बातमी आठवते की संजय दत्तला संध्याकाळच्या वेळेला आर्थर रोडमधनं कुठनं तरी त्या जेलमधनं आणलं होतं आणि त्या ठाण्याच्या जेलमध्ये अंडा सेल म्हणतात त्याला, तिथे आणून त्याला ठेवणार होते. तेव्हा आम्ही पत्रकार त्या ठाणे जेलच्या बाहेर त्याची वाट पाहत उभे होतो. तेव्हा मी अजय देवगण, रवीना टंडन वगैरे या लोकांना त्या मारुतीच्या देवळाच्या बाहेर क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. तर ती मला फार गमतीदार गोष्ट वाटत होती की एवढे मोठे ॲक्टर्स ते सगळेजण त्याची वाट बघत तिथे ते होते. मला वाटतं बसमध्ये मी जॉनी वॉकरलाही पाहिलं होतं, तोही तिथे बसला होता. त्यामुळे द फ्रॅटर्निटी म्हणतो ना आपण, की आपल्यातलं कोणतरी एक जण असा अटक आहे. अर्थात पोलीस खूप हुशार होते, त्यांनी या गेटमधनं आणलंच नाहीत, पत्रकार इथे होतो मागच्या गेटमधनं आतमध्ये नेलं, आम्हाला कळलं पण नाही. ती गोष्ट अर्थात त्याच्या दोन्ही बातम्या लक्षात राहण्यासारख्याच आहेत. तर लोक आता सोशल मीडियाचं वाढत आहे सोशल मीडिया खूप. तर ते सोशल मीडिया वाढतंय आणि लोकांची वाचण्याची क्षमता कमी होते. तर लोकांनी न्यूजपेपर वाचावे यासाठी तुम्ही विशेष असं काय करता न्यूजपेपरमध्ये? नाही, मी म्हटलं ना की
न्यूजपेपर्स लोकांनी वाचावे यासाठी खूप चेंजेस सगळेजण करतायत. फक्त ठाणे वैभव करताय अशातला भाग नाही, बरोबर. की बेसिकली कुठच्याही न्यूजपेपरचे फंक्शन्स जे असतात ना ते 3 ई भोवती असतात. ओके. एज्युकेट, एंटरटेन आणि एनलाइटन. राईट. तर आम्ही एज्युकेटचा जो पार्ट आहे तो आम्ही विसरून गेलो. अच्छा. एंटरटेनमेंटकडे आम्ही जास्ती आलो बिकॉज ऑफ दिस सोशल मीडिया. Social media. त्यामुळे एव्हरी न्यूज हॅज टू एंटरटेन किंवा सेन्सेशनल असली पाहिजे. दॅट इज रॉंग. तर तो जो थॉट आहे तिकडनं आपण ते डिव्हिएट झालो तरच ते होणार आहे. तुम्हाला मी सांगतो, मगाशी संजय दत्तचा मी तुम्हाला ओझरता उल्लेख सांगितला, परंतु संजय दत्तची संपूर्ण बातमी मी संध्याकाळी 7-7:30ला तेव्हा फॅक्स करायचो आम्ही. ईमेल पण नव्हतं. हां. पोस्टात जाऊन टाईप करायचं, हँड टायपिंग, आणि ते आम्ही बातमी तिकडनं फॅक्स करायचो. बरोबर. ती बातमी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा मला वाटतं ETV आणि झी हे 2च चॅनल होते. तर ती सगळं त्यांनी रात्री दाखवलं टी व्हीवर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जे बातमी दिली, म्हणजे तुमच्याकडे पेपर जेव्हा आला तेव्हा तुम्ही ऑलरेडी सगळं टी व्हीवर पाहिलेलं होतं. तेव्हा पहिल्यांदा धक्का बसला प्रिंट मीडियाला की ह्याच्यापुढे आपलं काय होणार. जर आपण जी दुसऱ्या दिवशी बातमी येते ती शिळी आहे, इथं सगळ्या वाचकांना माहिती आहे, त्यांनी रात्री टी व्हीवर पाहिले. मग ते ॲनालिटिकल न्यूज आलं की संजय दत्तची अटक तुम्ही दाखवा, त्याला तुरुंगात घेऊन जातानाची व्हॅन आहे ती दाखवा, परंतु संजय दत्तच्या अटकेमुळे फिल्म इंडस्ट्रीवर काय परिणाम होणार, किती पिक्चर्सचे शूटिंग थांबणार, किती कोटी रुपयाचं नुकसान होईल, असं एक ॲनालिटिकल जर्नलिझमचा एक नवीन फंडा त्यावेळेला आला. आता पुन्हा आपण तिकडे चाललेलो आहोत की आता आपल्याला न्यूज कळतात. दिवसभरात तुम्हाला एक न्यूज 10 ठिकाणावरून ती समजते, पण त्याच्या न्यूजच्या मागे काय घडलं आहे हे फक्त एक चांगला जर्नलिस्टच करू शकतो. आणि तो जर्नलिस्ट आहे ना, तो अजूनही तुम्हाला प्रिंट मीडियामध्ये सापडतो. अर्थातच. तुम्ही जेव्हा कार्यालयात तुमच्या येता, न्यूज म्हणजे अर्थातच तुमचा दिवस अख्खा गडबडीमध्ये जात असणार की ही न्यूज, ती न्यूज, काय कोणती छापायची, कोणती फ्रंट पेज, बॅक पेजवर. तर तुमचा कार्यालयाचा दिवस कसा जातो? दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो हेच कळत नाही. दॅट इज द मॅजिक ऑफ जर्नलिझम. ओके. त्यामुळे सोमवार आपण येतो आणि एकदम अरे शनिवार आला, पुन्हा माझं सोमवारचं आर्टिकल लिहायचा वेळ आला, इतका फास्ट होतो. कारण आपण एक दिवस पुढे असतो. म्हणजे आता लोकांचं काय, आज 7 तारीख आहे फॉर एक्झाम्पल, 7 संपलं ना, पण आपलं उद्याचा 8चा पेपर आहे ना, आमचा 8चा पेपर आता तयार आहे. म्हणजे आमच्यासाठी 8 सुरू झाली ना. कधी सुरू झाली? आज सकाळी सुरू झाली ती. कारण मी 8चं काम करतोय. मी 8ला येतो तर 9चं, 9ला येतो 10. म्हणजे मी एक दिवस पुढे पळतो जगाच्या. त्यामुळे माझी धावपळ चालूच असते. आणि हे तुम्ही एवढं गडबडीमध्ये असता दिवसभर, तर तुम्ही तुमची पर्सनल लाईफ आणि हे प्रोफेशनल लाईफ कशी मॅनेज करता? ते हळूहळू सवय होते. सुरुवातीला नाही, आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं फॅमिलीकडे, आपल्या हेल्थकडे, आपल्या ज्या हॉबीज आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. परंतु देन इव्हेंच्युअली यू स्टार्ट मॅनेजिंग थिंग्स. आणि आता कसं झालं आहे, टेक्नॉलॉजीमुळे खूप सोपं झालं आहे. पूर्वी हेच काम जे मी आता इथे दिवसभर बसून करायचो, 6-8 तास लागायचे, आता माझ्यासमोर जेव्हा कॉम्प्युटर असतो तेव्हा मी पटापट टाईप करतो आणि माझं काम होऊन जातं. मला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी पूर्वी जुन्या फाईल्स शोधा वगैरे असं करायचो. आता मी गुगलवर जातो, माझे जुने रेफरन्सेस काढतो, माझं काम 5 मिनिटात होतं. ते रेफरन्सेस मी वापरतो. माझं जे काय लेखनाचा जो वेळ होता 2-3 तास, तो अर्ध्या तासावर आला. आणि काही दिवसांनी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर मला कामच नाही राहणार. मी आपलं काहीतरी टाकणार, 2 मिनिटात माझा अग्रलेख तयार झाला. बरोबर. पण दॅट इज रॉंग. कारण शेवटी यू हॅव टू गिव्ह युअर ओपिनियन. आणि एखाद्या कोणाला, लोकांना, म्हणजे नवीन लोकल न्यूज प्लॅटफॉर्म्स जर सुरू करायचं एखाद्याला, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, हे खूप प्युअर काम आहे, पवित्र काम आहे. याचा एक रिस्पॉन्सिबिलिटीने काम करण्याची ही फील्ड आहे. हे करमणूक नाही. इट इज नॉट, काय म्हणतो आपण त्याला, करमणूक करण्यासाठी, म्हणजे आपण काय म्हणतो, फिक्शनल नाही आहे, हे रिअल आहे. घटना ज्या घडत आहेत, अपघात असेल, नेत्याची भाषणं असतील, गव्हर्नमेंटचे डिसिजन्स आहेत, दे आर डायरेक्टली इम्पॅक्टिंग यू. त्यामुळे तुम्ही इम्पॅक्ट ज्याचा होतो त्या इम्पॅक्ट होणाऱ्या गोष्टींचं
तुम्ही पण तेवढं सिरियसली ॲनालिसिस केलं पाहिजे, त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे. आय विल ऑलवेज ॲडवाईज ऑल दोज पीपल कमिंग इन दिस फील्ड की बाबा तुम्हाला ह्यात राहायचं आहे, कायम राहायचं असेल, तुम्हाला तुमची पत क्रेडिबिलिटी जर टिकवायची असेल, नाहीतर तुम्ही अरे नाही तो खोटी बातमी देतो किंवा ती काही बोलते ती, असं इमेज तुम्हाला करून घ्यायचं नसेल तर यू हॅव टू बी मोर सिरियस. दॅट इज द ओनली ॲडवाईस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता येता एकच सांगेन की व्हॉट आय नोटीस इज की जे लोक आता मीडियात येत आहेत ते अनफॉर्च्युनेटली स्वतः खूप नॉलेज गॅदर करत नाही आहेत. ते पण थांबलेलं आहे. पीपल आर नॉट रीडिंग. या फील्डमधले लोक, सर्वसामान्य लोक वाचत नाहीत म्हणून आपण ओरडतो. पत्रकार तरी किती वाचतात? बरोबर. मी पत्रकारांचं वाचन खूप कमी झालं असं फार जबाबदारीने बोलतो. पत्रकारांनी खूप वाचलं पाहिजे. इनफॅक्ट सगळ्या विषयांवर वाचलं पाहिजे. जो त्याचा विषय नाही तेही वाचलं पाहिजे. कारण कुठे कधी उपयोग होईल, कुठे रेफरन्सेस लागतील सांगता नाही. तर ती एक मेहनत करण्याची गरज आहे. चालेल. तर आपण बघितलं किती इन्स्पायरिंग अशी स्टोरी होती मिलिंद बल्लाळ सरांची. आणि ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे अर्थातच त्यांना खूप काही शिकायला भेटलं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आला तिकडे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर.